आपल्या चॅनलवरती ना मला खूप साऱ्या मैत्रिणी प्रश्न विचारत असतात की ताई तू कपडे मशीन वॉश कसे करायचे त्या संबंधीच्या खूप साऱ्या टिप्स देत असते, पण कपडे हाताने कसे धुवायचे त्या संबंधीच्या सुद्धा काही टिप्स देत जा. रोजचे कपडे मशीन वॉश करावेत की हाताने धुवावेत, काय योग्य आहे, माझ्याकडे मशीन नाही मग ती घेऊ की नको घेऊ, असे बरेचसे प्रश्न असतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच दोन्ही गोष्टींकडे लक्ष देणार आहे. म्हणजे कपडे हाताने धुणं योग्य आहे की मशीन वॉश करणं आहे, रोजचे कपडे कसे धुवावेत. यामधला सगळ्यात पहिला पॉइंट आपण बघूयात की हाताने धुणं योग्य की मशीन मध्ये कपडे धुणं योग्य. तर यामध्ये मी सगळ्यात पहिली गोष्ट अशी सांगेन की हे सर्वस्वी आपल्या फिजिकल फिटनेस वरती अवलंबून असतं. म्हणजे जर तुम्ही फिजिकली फिट आहात तर तुम्हाला हाताने कपडे धुण्यामध्ये कसलाच प्रॉब्लेम येणार नाही. पण जर तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास असेल किंवा तुमच्या मणक्यामध्ये गॅप असेल किंवा तुम्हाला इतर कोणत्या गोष्टीचे हेल्थ इश्यूज असतील तर मात्र तुम्हाला ही गोष्ट जमणार नाही. हाताने कपडे धुवायला खूप अवघड जाणार आहे. आणि काही आणखी वेगळ्या पद्धतीचे लोक असतात जसे की माझ्यासारखे फिट आहे पण मला अजिबात हाताने कपडे धुवायला आवडत नाही, तर त्यामुळे मी हाताने कपडे धुणं कधीही पसंत करत नाही. त्यामुळे जर हे पहिली गोष्ट इथे तर मी क्लिअर करेन की हे आपापल्या आवडीवरती आपापल्या फिटनेस वरती डिपेंड आहे. यानंतर आपला दुसरा पॉइंट असा आहे की कपडे भिजवणे. आता जर तुम्ही हाताने कपडे धुवत असाल तर तुम्हाला निदान अर्धा तास तरी कपडे एका बकेटमध्ये व्यवस्थित भिजवून ठेवावे लागतात. पण जर तुम्ही मशीनला कपडे लावत असाल तर काहीही भिजवायची गरज नाही, डायरेक्ट तुम्ही मशीनला कपडे लावू शकता. पण मशीनला कपडे लावण्यापूर्वी आपण सरसकट सगळेच कपडे मशीनला नाही लावू शकत, कारण की त्यातले सुद्धा बरेचसे कपडे असे असतात जे आपल्याला हाताने धुवावे लागतात. जसं की आता हे जे कलरफुल ड्रेस आहेत त्यांचा कलर जातो, त्यामुळे इतर कपड्यांमध्ये मिक्स करू शकत नाही. काही कपड्यांवरती प्रिंट असतात, त्या प्रिंट्स मशीन वॉशमुळे निघून जातात, त्यामुळे असेही कपडे लावू शकत नाही. काही कपडे जास्त खराब झालेले असतात म्हणजे कॉलर कप, ते आपल्याला ब्रशने आधी घासावेच लागतात आणि नंतरच लावावे लागतात. तर त्यामुळे मशीन वॉश करताना हँड वॉश करण्याचे कपडे सुद्धा बाजूला ठेवून ते फायनली आपल्याला हाताने धुवावेच लागतात. म्हणजे सगळेच कपडे आपण सरसकट मशीनला लावू शकत नाही. पण या उलट ज्या वेळेस आपण हाताने कपडे धुतो त्यावेळेस पहा, एकाच बकेटमध्ये जरी आपण असं साबणाचं पाणी किंवा पावडरचं पाणी कपडे भिजवण्यासाठी केलं तरीही चालतं. म्हणजे काय करायचं, आधी आपले नेहमीचे कपडे जे आहेत ते व्यवस्थित त्या पाण्यातून भिजवून घ्यायचे आणि त्यानंतर अगदी शेवटी आपले जे कलर जाणारे कपडे असतात ते आपण त्यामध्ये भिजवू शकतो. म्हणजे काय होतं, एकाच पाण्यामध्ये आपण हे सगळे कपडे भिजवू शकतो. त्यासाठी डबल वेगवेगळी पावडर वापरायची काहीच गरज नाही. जसं मी आधी हे बाकीचे सगळे कपडे भिजवून घेतले आणि नंतर याच बकेटमध्ये हे कलर जाणारे सगळे कपडे मी एकत्र ठेवलेले आहेत. आणि यामुळे आपली पावडर किंवा पाणी दोन्हीची सुद्धा बचत होते. तिसरा पॉइंट आहे आपल्या मशीनच्या पावडर संबंधीचा. आता तुम्ही जर कपडे हाताने धुवत असाल तर तुम्हाला कोणतीही पावडर चालेल, अगदी कोणतीही, अगदी साबण सुद्धा चालतो. पण तुम्ही जर मशीन मध्ये कपडे धुणार असाल तर मात्र इथे तुम्हाला नो ऑप्शन, तुम्हाला मशीनचीच पावडर वापरावी लागेल. टॉप लोड असेल तर टॉप लोडची आणि फ्रंट लोड असेल तर फ्रंट लोडची. इथे मात्र आपला खर्च वाढणार आहे, कारण की मशीनची जी पावडर असते ना ती खरंच महाग असते कंपॅरेटिव्हली बाकीच्या ज्या पावडर असतात त्यापेक्षा. तर त्यामुळे एक लक्षात ठेवा, तुम्हाला मशीनसाठी मशीनचीच पावडर वापरावी लागेल, पण हाताने धुताना तुम्ही कोणतीही पावडर वापरू शकता तुमच्या बजेट मधली. जसं की माझी IFB फ्रंट लोड वॉशिंग मशीन आहे, त्यामुळे सर्फ एक्सेल मॅटिक जे फ्रंट लोड साठी जे डिटर्जंट येतं ते मी वापरत असते. आता ही मशीनची पावडर किंवा लिक्विड वापरताना याची क्वांटिटी किती घ्यायची हे बॉटलवर पाठीमागे दिलेलं असतं, त्याचप्रमाणे आपल्याला मशीनसाठी ही पावडर वापरावी लागते. नाहीतर काय होतं, ऍट द एंड म्हणजे तुमची सायकल जरी पूर्ण झाली मशीनची तरी सुद्धा कपड्यामध्ये पावडर किंवा हे डिटर्जंट तसंच राहतं आणि आपले कपडे अगदी चिकट चिकट होतात. पण या उलट ज्या वेळेस आपण हाताने कपडे धुतो
त्यावेळेस मात्र थोडीशी पावडर कमी जास्त झाली तरीही काहीही हरकत नाही, कारण की आपल्यावर डिपेंड आहे. आपल्या लक्षात येतं की आपल्या कपड्यांमध्ये अजून साबण शिल्लक आहे का, पावडर शिल्लक आहे का, त्यानुसार आपण 1-2 पाण्यातनं ती कपडे विसळून घेतो. त्यामुळे पावडर टाकताना मशीनच्या वेळेस नेहमी खबरदारी घ्यावी लागते. आता पाणी, तुम्ही जर मशीन वापरणार असाल तर तुमच्याकडे मुबलक पाणी हवं, कारण की मशीन जर फुल्ली ऑटोमॅटिक असेल तर ती आपलं आपणच पाणी खेचते आणि जर टाकीतलं पाणी अचानक संपलं तर मशीन ड्राय फिरू शकते आणि ड्राय मशीन फिरली की ती खराब होते. त्यामुळे मशीनसाठी तर मुबलक पाणी लागतं. पण या उलट तुम्ही जर हाताने कपडे धुवत असाल तर पाणी किती आहे यानुसार आपण कमी जास्त किती वापरायचं हे ठरवू शकतो. त्यामुळे मशीनसाठी मुबलक पाणी हवंच. आता मशीन मध्ये कपडे धुताना नेहमी आपल्याला मशीनची कपॅसिटी पाहावी लागते. म्हणजे माझ्या मशीनची कपॅसिटी 5 kg ची आहे, त्यामुळे त्यापेक्षा जास्त लोड मी माझ्या मशीनवर देऊ शकत नाही. म्हणजे याला लिमिटेशन्स येतात की आपण एका वेळी किती कपडे धुवायचे. बरं ठीक आहे, लिमिटेशन्स आहेत, मग आपण एक सायकल कंप्लीट करून पुन्हा दुसरी सायकल लावू शकतो, नाही असं नाही, पण त्याला थोड्याशा लिमिटेशन्स आहेत. पण हाताने कपडे धुताना मात्र आपल्याला आपलीच कपॅसिटी चेक करावी लागते की एका वेळी मी किती कपडे धुवू शकते. तर मोस्टली आपली कपॅसिटी आणि मशीनची कपॅसिटी वेगळी आहे, त्यामुळे हा इथे एक डिफरन्स आहे. तुम्हाला हवे तेवढे कपडे तुम्ही एका वेळी धुवू शकता, पण मशीन मध्ये आपण मशीन जेवढा लोड सहन करू शकते तेवढेच कपडे आपण त्यावेळेस टाकू शकतो. मशीनचा एक महत्वाचा फायदा आपल्याला होतो तो म्हणजे मशीनमध्ये कपडे असे स्पिन होतात आणि त्यामुळे व्यवस्थित संपूर्ण पाणी आपल्या कपड्यातलं निघून जातं. त्यानंतर स्पिन ड्राय सुद्धा होतात, म्हणजे जवळजवळ आपले 50% कपडे इथे मशीनमध्ये सुकले जातात. पण या उलट ज्यावेळेस आपण हाताने कपडे धुतो त्यावेळेस आपण हे कपडे कितीही पिळले तरी सुद्धा संपूर्ण पाणी या कपड्यांमधलं निघून जात नाही. कितीही तुम्ही जोर लावा, पहा तुम्हाला अनुभव आलाच असेल, तरी खूप सारं पाणी या कपड्यांमध्ये राहतं आणि मग त्यामुळे काय होतं, कपडे सुकण्यासाठी आपल्याला जास्त वेळ द्यावा लागतो. म्हणजे मशीनने धुतलेले कपडे जर 2 तासात वाळत असतील तर हाताने धुतलेल्या कपड्यांना जवळजवळ डबल 4-5 तास सुद्धा लागतात. तर त्यामुळे पावसाळ्यामध्ये किंवा थंडीमध्ये मशीन ही खूप उपयोगाची ठरते आपल्याला, कारण कपडे वाळण्यासाठी आपल्याला तिथे जास्त वेळ द्यावा लागत नाही. तर हा एक मशीनचा फायदा आपल्याला मिळतो. तर मग आता मैत्रिणींनो, फायनली मग तुम्ही म्हणाल आपला प्रश्नच राहिला की नक्की काय करायचं, रोजचे कपडे आपण हाताने धुवायचे की मशीनला लावायचे. तर इथे मात्र मी एक सोल्युशन तुम्हाला सांगेन की मशीन जर आपल्याकडे असेल, म्हणजे आता असतेच सगळ्या घरांमध्ये, तर रोजचे कपडे आपण मशीन मध्येच धुवायचे. फक्त एक काम करायचं, जे कपडे आपल्याला हँड वॉश करायचे म्हणजे आपल्याला हाताने धुवायचे आहेत असे कपडे साठवून ठेवायचे. आठवड्यातनं 2 वेळा किंवा 2 दिवसातनं एकदा जसे कपडे असतील त्याप्रमाणे ते आपण हँड वॉश करायचे. रोज रोज सगळेच कपडे जर तुम्ही हाताने धुवत बसलात तर त्यामध्ये वेळही तुमचा जाणार आहे. त्यामुळे हँडवॉशचे कपडे साठवून ठेवा, 2-3 दिवसातून एकदा धुवा आणि रोज मशीनच लावायची. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कपडे हँड वॉश करावेत की मशीन वॉश करावेत यावरती थोडीशी चर्चा केलेली आहे. म्हणजे अर्थात थोडेसे जे माझे पॉइंट होते ते मी तुमच्या समोर मांडलेले आहेत. तुमचे मतं नक्कीच वेगळी असू शकतात. तुम्हाला काय वाटतं, हँड वॉश करावेत की मशीन वॉश करावेत या संबंधी कमेंट जरूर करा. आणि आता आपली शेवटची आणि अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील जरूर करा. भेटू आपण पुन्हा एकदा एका नवीनशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.